हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता वाजलेले आहेत 2 आणि मी ओला करून एकटीच निघालेली आहे इतवारीमध्ये, पोस्ट ऑफिसच्या समोरच्या धारस्कर गल्लीमध्ये. आणि इथे साबू सन्स आहे, तर इथे मी आलेली आहे पडदे आणि सोफ्याचे कवर घ्यायसाठी. तर सोफ्याचे कवर मी इथनं नेहमी घेत नाही, पण मागे मी घेतलेले होते सोफ्याचे कवर आणि इथे बघितल्यानंतर भरपूर अशी व्हेरायटी दिसली. तर आता जाऊन बघणार आहे कसे आहे तिथले सोफ्याचे कवर. आवडले तर नक्कीच घेणार आहे. तर इथे मी पडदेना नेहमी दरवर्षी म्हणजे स्टिच करून घेते, कारण माझ्या जे दरवाजेची हाईट आहे, म्हणजे जिथे हॉल आहे, तर दरवाजा नाही आहे तिथे, पण खूप जास्त हाईट आहे, तर तिथेच मी पडदे लावत असते. तर दरवर्षी मी घेते आणि ते मग कसं असते, साईज मोठा असल्यामुळे इथे स्टिच करून घ्यावं लागते. आणि मटेरियल सिलेक्ट करत आहे. त्यानंतर मला वरच्या ज्या बेडरूम आहे त्याच्या खिडक्या आहे त्याच्यासाठी सुद्धा मटेरियल सिलेक्ट करायचं आहे. तर इथे सिलेक्ट करून झालेलं आहे आणि सोफ्याचे कवर आहे ते मी पसंत करून घेतलेले आहे आणि छान मिळाले. रेंजही छानच होते. तर दरवर्षी मी इथे येऊन घेते. तर तुम्हाला जर पडदे किंवा सोफ्याचे कवर बघायचे असेल तर इथे येऊन तुम्ही नक्की बघू शकता. तर छानपैकी देवीचं दर्शन झालं. धारस्कर गल्लीमध्येच आहे. आता आपण अगदी समोर आहे राम कट पीस हाऊस म्हणून, तर तिथे जाणार आहोत. तर इथनं मी नेहमी बेडशीट घेत असते, कुशन कवर आहे, सोफा कवरसुद्धा इथनंच घेते मी, पण यावर्षी मी साबू सन्समधनं घेतलेलं आहे. तिथे पण छान होतं. तर इथे मी आता डायनिंग टेबल कवर वगैरे सगळं घेणार आहे. तर अगदी जवळजवळ शॉप आहे आणि पाऊस बघू शकता, प्रचंड पाऊस आला आणि मी ओलीसुद्धा झाली. आता मी चाललेली आहे साबू सन्सचंच शॉप आहे, बघू शकता तुम्ही, मयूरकला आहे आणि त्याच्याच बाजूला हे साबू सन्स आहे. तर इथे सुद्धा मी जे छोटे कुशन आहे ते घेण्यासाठी म्हणून आलेली आहे. तर हे 2-3 दुकान आहे जिथनं मी शॉपिंग करत असते. तर अगदी जवळजवळ आहे आणि व्हेरायटी इथेच तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरीकडे भटकायची अजिबात गरज नाही. अगदी जवळ असल्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो.
वेळेच्या आतमध्ये माझी शॉपिंग होऊन गेलेली होती, त्याच्यामुळे जे छोटे कुशन कवर होते ते मला मिळाले नाही, तर म्हणून मग मी इथे आलेली आहे. तर इथे आपली शॉपिंग पूर्ण झालेली आहे. त्यानंतर मला रेडीमेड ब्लाऊज घ्यायचं होतं, म्हणून धारसकर गल्लीमध्येच आहे शॉप, तर तिथनं मी रेडीमेड ब्लाऊज घेतलेला आहे. आणि साबुसन्समध्ये आणि रामकट पीसमध्ये ज्या बॅग ठेवलेल्या होत्या मी त्या तिथेच ठेवल्या, कारण खूप हेवी होत्या त्या, तर घेऊन फिरली नाही मी. आणि त्याच्यानंतर एक एक कलेक्ट करत मग मी ओला करणार आहे आणि घरी जाणार आहे. तर घरी गेल्यानंतर मग मी तुम्हाला भेटणार आहे. चला, आणि काय काय वस्तू घेतलेल्या आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे. रामकट पीस हाउस, धारसकर रोड, इतवारी, सिटी पोस्ट ऑफिस के सामने. अब तू संभालता पूरा? नहीं, पापा भी है. पापा भी करते हैं. तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहे 10:30. 9 वाजता मी घरी आली. पार्थला उपास असते नवरात्राचे, तर तो पूर्ण दिवस काहीच खात नाही. 6 नंतर तो खातो, तर त्याला साबुदाण्याची उसळ करून दिलेली आहे. त्याच्यानंतर जितेंद्र आणि मी जेवण केलं. आणि आता तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मी घेतलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इतक्या लवकर शॉपिंग का बरं, तर त्याचं रिझन म्हणजे आना पण येणार आहे काही दिवसासाठी, म्हणजे 3-4 दिवसासाठी. त्याच्यासोबतही मला टाइम स्पेंड करायचा होता, कारण खूप दिवसानंतर ती येत आहे. त्याच्यानंतर क्लिनिंग व्हायचीच आहे, फराळ आहे, सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. म्हणून म्हटलं की आपण पहिलेच शॉपिंग करून घेऊ, कारण मग खूप वेळ होऊन जाते, खूप दगदग होऊन जाते सगळ्या गोष्टीची, शॉपिंग, त्याच्यानंतर क्लिनिंग आणि फराळ. म्हणून मग नवरात्रमध्येच ज्या वस्तू मला घ्यायच्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत. राहिली साडीची गोष्ट, तर भाच्याचं जेव्हा साक्षगंध होतो त्यावेळेस मी साडी घेऊन ठेवलेली आहे, त्याच्यामुळे साडीचं टेन्शन नाही आहे. रोजही तयार आहे, त्याच्यामुळे ते टेन्शन नाही आहे. मेन टेन्शन होतं मला सोफ्याचे कवर आहे, पडदे घ्यायचे होते या रूमसाठी सुद्धा, दोन्ही बेडरूमसाठी पडदे घ्यायचे होते. हे जे पडदे आहे हे मला असं वाटते मी जेव्हा इथे राहायला आले, म्हणजे 18 वर्ष तरी झालेली आहे पडद्यांना. आणि मी दरवर्षी घेत असते, त्याच्यामुळे पडदे खराब होत नाही आणि छानच असतात. आणि आता अदिती आहे, आना आहे, या PG करून राहत होत्या किंवा आता राहत आहेत तिथे, तर हे घेऊन जातात पडदे वगैरे. आणि माझे पडदे नेहमी स्वच्छ आणि चांगलेच असतात. तर दाखवते तुम्हाला काय काय आणलेलं आहे. हे बघा, हे आहे सोफ्याचे कवर. तर कलर यावेळेस मी हा असा घेतलेला आहे, लाईट कलर. तर हे जे सोफ्याचे कवर आहे, तर हे तुम्ही दोन्हीकडनं यूज करू शकता. म्हणजे हा असा एक साईड आहे, छोटा दाखवते मी, छोटा पीस आहे. म्हणजे हँडलसाठी पण घेतलेले आहे मी. तर हा 1 पीस बघा, हा आहे. तर हे साईडनी पण टाकू शकतो आणि या साईडनी पण टाकू शकतो. मी नेहमी ब्राऊन कलरकडेच जात असते आणि तेच मला जास्त आवडतात, पण यावेळेस म्हटलं थोडा आपण हॉल वेगळ्या याच्याने सजवूया, म्हणून हा कलर मी घेतलेला आहे. आणि अशाच टाईपचा कलर घेतलेला होता शेडिंगमध्ये वरच्या हॉलसाठी, छान दिसत होता, वेगळं काहीतरी, म्हणून मी हा घेतलेला आहे. आणि लाईट आहे, खूप डार्क कलर नाही आहे. कुशन आहे, म्हणजे अशी थोडी लांब आकाराची आहे. तर सोफ्यामध्ये साईडने मी ठेवणार आहे. हे याच्यासाठी मला आवडले ते कुशन कवर आवडले, आणि कुशन कवर आवडल्यामुळे मग मला हे घ्यावं लागलं. तर दाखवते तुम्हाला. हे माझ्याकडे कॅपरी आहे, तर तिथे अगदी छोटे कुशन आहे, त्या कुशनसाठी ही डिझाईन घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा जो सेंट्रल टेबल आहे माझ्याकडे, त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे.
सगळं हाफ व्हाईट कडे आहे यावेळेचं हे, आणि छान वाटते हे कलर. आपल्याला खूप जास्त आवडते, मला तरी आवडते हे कलर आणि छान आहे. हे सुद्धा मला कुशन कव्हर आवडलेले आहे आणि छान वाटले, वेगळे वाटले. जे मी पडदे सिलेक्ट केलेले आहे, स्टिच करायला दिलेले आहे, तर थोडं येल्लो त्याच्यामध्ये जाते, म्हणून मग मी थोडं हायलाईट म्हणून हे कव्हर घेतलेले आहे. आता माहीत नाही, घातल्यानंतर तुम्हाला दिसेलच, चांगलं वाटते नाही वाटत, पण मला जे जे आवडलं मी ते घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर हे 2 कॉम्बिनेशन आहे, डार्क आणि लाईट. तर वेलवेट आहे हे, आणि हाही कपडा एकदम मऊ आहे. तर हे जे घेतलेले आहे मी, तर याला बघून घेतलेलं आहे. मला इतके छान वाटले नाही, आणि आपला सोफा पण याच कलरचा आहे. थोडा त्या साईडने मी ठेवेल ना तर छान दिसणार आहे या कॉम्बिनेशनमध्ये. हे जसं तुम्हाला कळणार नाही ते, जेव्हा मी सोफा वगैरे सगळं हॉल वगैरे व्यवस्थित सजवेल तेव्हा तुम्हाला दिसणार आहे. आता काही कळणार पण नाही, पण काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर हा आहे डायनिंग टेबल कवर, अशा पद्धतीचा आहे, सिंपल. त्याच्यानंतर ही एक खाली बेडरूम आहे, त्याच्यासाठी चादर घेतलेली आहे. ही आहे 6 बाय 6ची चादर, आणि ही आहे 9 बाय 7 अशी ही चादर आहे. यावेळेस पोरींनी म्हटलेलं होतं की डार्क कलर नको घेशील मम्मी, चादरचा लाईटच कलर घेशील, तर असे लाईट कलर घेतलेले आहे. त्याच्यानंतर ही एक चादर घेतलेली आहे. साठी ही चादर घेतलेली आहे. याच्यामध्ये लोड कव्हर आहे, कारण लोड आहे तिथे, तर लोड कव्हरचीच मी चादर घेतलेली आहे. तर हा अगदी सिंपल असा स्कर्ट आहे, तर हे घेऊन आलेली आहे. तर अशा प्रकारे शॉपिंग झालेली आहे आपली. साडी पण घेऊन झालेली आहे. आता छोट्या मोठ्या ज्या काही वस्तू आहे, तर आना येईल तेव्हा मग तिच्यासोबत जाऊन घेणारच आहे मी, आणि आना आल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे. आनाचा सुद्धा ब्लॉग होईलच, येईल तेव्हा, आणि 2-3 दिवसासाठी जास्त राहणार नाही आहे. तर अशा प्रकारे आपली शॉपिंग दिवाळीच्या अगोदरच नवरात्रमध्ये आपण करून घेतलेली आहे. तर कसा वाटला हा शॉपिंग व्हिडिओ तुम्हाला, तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट्स नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. कुठे काय वस्तू छान मिळते हेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. एकाच ठिकाणी आपल्याला जर वस्तू मिळाल्या ना तर आपल्याला भटकावं लागत नाही जास्त. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.